शासनाद्वारे नुकसान भरपाई. एक बेवडा खून टाईट होऊन रात्री 2 वाजता घरी येतो. बायको रात दार उघडते आणि म्हणते, रोज रोज हा तमाशा बघण्यापेक्षा मी माहेरी निघून जाते. बेवडा खिशातून फोन काढतो आणि म्हणतो, थांब मी ओला बुक करतो. पण जरा छातीवर हात ठेवून सांगा, हा जोक होता की आपल्या घराची रोजची अवस्था. आपण सगळे बच्चनच्या स्टाईलमध्ये वागत होतो. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहनशाह. पण वास्तवात आपण शहनशाह नव्हतो. आपण आपल्या घराला आग लावणारे विलन झालो होतो. आजचा आपला विषय आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पान नंबर 112 वरचा 112. तिथे स्पष्ट लिहिले, मद्यासक्ताबरोबर काही वर्ष काढल्यानंतर पत्नी व मुलं मानसिकदृष्ट्या विकृत होणे अपरिहार्य आहे. सारे कुटुंबच त्या दृष्टीने आजारी होतात. किती भयंकर वाक्य आहे. आपण काय म्हणायचो? अरे मी माझ्या पैशाची पितोय, माझ्या शरीराचं वाटोळं करतोय, कुणाच्या बापाचं काय जातंय. पण साहेब, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे. ही हिंदी म्हण आपल्याला तंतोतंत लागू पडते. दारू आपण पित होतो, पण नशा घरातल्यांना चढत होती आणि हँगओव्हर आपल्या बायको पोरांना भोगावं लागत होतं. आपल्या पावलांचा आवाज ऐकला की मुलं अभ्यासाचं पुस्तक घेऊन थरथर कापत बसायची. बायकोच्या डोळ्यातली झोप उडायची. आपण शरीराने आजारी पडलो, पण आपल्या व्यसनाने त्यांना मानसिक रुग्ण बनवलं. एका शायरने क्या खूप म्हटलंय, लम्हों ने खता की थी, सदियों से सजा पाई, जाम हमने उठाया था और घर में ने आग लगाई. आता तुम्ही म्हणाल, सर आता मी सुधारलोय ना, मी बायकोला सॉरी बोललो, आता काय प्रॉब्लेम आहे? या सॉरीचा एक किस्सा सांगतो. एका मुलाला खूप राग यायचा. बापाने त्याला लाकडी कुंपण आणि खिळे दिले. बाप म्हणाला, जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा एक खिळा त्या कुंपणावर ठोकायचा. पोराने पहिल्या दिवशी 10 खिळे ठोकले. मग हळूहळू रागावर नियंत्रण मिळवलं आणि खिळे ठोकणं बंद झालं. बाप म्हणाला, शाब्बास, आता रागावर कंट्रोल आला ना, आता रोज एक खिळा उपटून काढ. पोराने तेही केलं. मग बाप त्याला कुंपणाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, बघ तू खिळे काढलेस, पण त्या लाकडाला पडलेली भोके तशीच आहेत. ते कुंपण आता कधीच पहिल्यासारखं होणार नाही. मंडळी, तुमचं सॉरी म्हणजे खिळा उपटून काढणे. पण तुम्ही व्यसनात शिव्या देऊन, मारहाण करून कुटुंबाच्या हृदयाला जी भोके पाडली आहेत, ती एका सॉरीने भरणार नाही. तिथे लागते आचरणाद्वारे नुकसान भरपाई. संत तुकाराम महाराज ओरडून ओरडून सांगून गेलेत, बोले तैसे चाले, त्याचे वंदावी पावले. नुसत्या बडाया मारू नका की मी आता लाखात खेळवीन, सोन्याने मडवीन. काही नकोय त्यांना. तुम्ही केलेलं विध्वंस खूप मोठा आहे, त्याची डागडुजी आयुष्यभर चालणार आहे. मग कृती कशी असावी? वेळ द्या. तुम्ही घरी गेल्यावर बायको लगेच आरतीचं ताट घेऊन उभं राहणार नाही. ती संशय घेईल. तुम्ही लेट झालात तर ती तुमच्या खिसा तपासेल, तोंड वासून बघेल. चिडू नका, तो संशय तुम्हीच पेरलाय. शोले सिनेमात डायलॉग आठवा, लोहा गरम है, मार दो हातोडा. नाही, इथे डोकं थंड ठेवावं लागेल. दुसरं, जबाबदारी घ्या. पगार थेट घरात द्या. पोरांना शाळेत सोडा, किराणा आणा. हे साधं आचरण 100 वेळा बोललेल्या सॉरीपेक्षा जास्त ताकदवान असतं. हाताच्या कंकणाला आरसा कशाला? तुमचं बदललेलं वागणं त्यांना आपोआप दिसेल. महात्मा गांधींनी म्हटलं होतं, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जो बदल तुम्हाला जगात पाहायचा आहे,
तो आधी स्वतःमध्ये घडवा. मित्रांनो, पान नंबर 112वरच्या शेवटची ओळ विसरू नका. माझ्या मद्यमुक्तीचं उदाहरण कदाचित इतरांना आशा देऊ शकेल व त्यांना मदतपूर्ण अशी श्रद्धा देऊ शकेल. जेव्हा एक व्यसनी माणूस सुधारतो तेव्हा तो फक्त स्वतःला वाचवत नाही, तर तो आपल्या पोरांचा हिरो बनतो, समाजासाठी रोल मॉडेल बनतो. लोक उदाहरण देतील, अरे तो बघ पूर्वी रस्त्यावर पडलेला असायचा, आज ताटमानेने जगतोय. सिनेमातल्या हिरोसारखे डायलॉग मारण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात हिरो बना. अब तक 56 चुका झाल्या असतील, पण आता इथून पुढेचा एकही क्षण वाया घालवायचा नाही. शेवटी एवढंच सांगेन, खूप रडवलंय त्या डोळ्यांना, आता त्यात हास्य पेरायचे आहे. व्यसनाच्या राखेतून उठून पुन्हा नवं घरटं सजवायचं आहे. माफी शब्दात नको, आता वागण्यातून मागायची आहे. ही हारलेली बाजी मित्रांनो आता जिंकूनच दाखवायची आहे. चला आजपासून एक नवीन सुरुवात करूया. नुसतं बोलणार नाही तर वागण्यातून करून दाखवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.